नमस्कार मंडळी, मी अदिती दुनियामध्ये तुमचं स्वागत करत आहे। जसं की उन्हाळा चालू झाला आहे आणि रस हा सगळ्यांचाच आवडता आहे, तर आज आपण आलो आहोत 38 वर्षाखालच्या साईबाबा रसवंती गृहामध्ये आणि त्याला आज आपण रस ट्राय करणार आहोत। तर चला ट्राय करूया रस इथला। आता एवढ्यामध्ये ताई ऊस भेटते आपल्याला 6 रुपयाला किलो आणि एका किलो मध्ये आपल्याला 10 गिलास बनतात। 6 रुपयाचा ऊस आणि 10 गिलास म्हणजे आपल्याला 200 रुपयाचा रस बनते आणि याच्यामध्ये खूप फायदा पण आहे। पण दुकान चालायला पाहिजे, याच्यात खूप फायदा आहे। चलना गेलं तर टाकून काही फायदा नाही। आता याचा भरपूर अनुभव आलेला आहे। याच्यापासून 10-12 लाखाचं घर बांधलं, 2 मुलीचे लग्न केले, सगळा आनंद आहे, सगळं सेटल। आणि ही जागा आपल्याला भेटायला लागली, जागेला किरा गेला तरी काय करू नाही, आपल्याला वजिराबाद मध्ये कोणी जागा 5-6 महिन्यासाठी देत नाही। हा, आयुर्वेदिक आल्याचे SCRT सर्व लोक आपल्याकडे येतात आणि कोणापाशी पैसे जरी नसले तर आम्ही असा पण रस देऊ शकतो एखादा की चला 20 रुपयाची टाईम होते, जे वाटत मन जर जातात। तर इथे आला आहे आपला थंडगार रस, तर चला याची टेस्ट घेऊया। आणि आता लोक म्हणतील की रस तर सारखा नाही, क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये फरक असतो बरं का। एकदम मस्त असा रस आहे। जर तुम्हाला ट्राय करायचा असेल तर नक्की या आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर साईबाबा रसवंती गृह। तर जसं की आपण आज आलो आहोत साईबाबा रसवंती गृहामध्ये, तर आता आपण एक छोटीशी काकांची भेट घेणार आहोत। तर काका, तुमचं नाव काय आहे? रमेश सुरेत। अच्छा, आणि तुमचं काका? भाऊराव पाटील। तर हे रसवंती गृह तुम्ही कधीपासून चालवता? 38 वर्ष। 38 वर्षाचं इथंच आहे का? एका जागेवर संपले। आणि रस कितीला आहे आपल्याकडे? पहिल्या सुरूला 3 रुपयाला 1 गिलास, 2 रुपयाचे 3 रुपयाचे 2 गिलास, 2 रुपयाला 1 गिलास विकत होता पहिले तुम्ही। आणि आता आज किती रुपयाला झाला? 20 रुपयाला। 20 रुपयाला म्हणजे बिना बर्फाचा? बिना बर्फाचा। आणि बर्फाचा? बर्फाचा आहे 20 रुपयाला। 20 रुपयालाच का? अच्छा, आणि एक पूर्ण ग्लास आपल्याला भरून भेटून जाईल। तर कोणाला जर रस प्यायला यायचा असेल तर तुमचा काय पत्ता काय आहे? वजिराबाद, नांदेड, साईबाबा रसवंती आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर। आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर बाजूला दुर्वांकूर हॉटेल आहे, त्याच्या बाजूलाच तुम्हाला यांचं रसवंती गृह भेटून जाईल। तर काका, तुम्ही इथे किती वर्षापासून आहात? मला 10 वर्ष व्हायला। अच्छा, तुम्ही 10 वर्षापासून आणि इथे म्हणजे दोघांनी मिळून तुम्ही हे चालू केलेलं? सुरुवात काकांनी केली आणि नंतर तुम्ही दिला। तर तुम्ही मित्र आहेत का? आम्ही सोयरे अच्छा, दुकान आपलं आहे आणि कामाला आपल्यासोबत चांगले इमानदार आहेत, दुकान सांभाळणार पण आहेत। मी नसलं तरी पूर्ण सेटलमेंट करणार आहे। म्हणजे काका तुम्ही जरी नसेल तरी दुकान सेटलमेंट करणार आहे। तर तुमचं काय नाव आहे काका? दशरथ रामालांजी। अच्छा, तर तुम्ही इथे काय करता? इथे ऊस घासून देतात। अच्छा, म्हणजे तुम्ही तिघं मिळून हे दुकान सांभाळता। म्हणजे 38 वर्षापासून तिन्ही काका मिळून हे एक रसवंती गृह चालवतात। तर तुम्ही इथे येऊन रसाचा स्वाद घेऊ शकता आणि रस कसा आहे आम्हाला कमेंट मध्ये सांगू शकता। धन्यवाद।